नमस्कार मित्रांनो, माझ्या केक विथ ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पहिला श्रावणी शनिवारला आपण जरंड्याच्या पायथ्याला आलेलो आहोत आणि जरंडेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते आणि या भागामध्ये आज श्रावणी शनिवारी यात्रा भरत असते आणि या यात्रेनिमित्त हजारो भाविक या ठिकाणी येत असतात। पहिला शनिवार या निमित्तानं या ठिकाणी वन विभाग त्याचबरोबर आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी येऊन या ठिकाणचं पाणी स्वच्छ करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणची गर्दी आहे तर ती रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत। या पहिल्या शनिवारच्या निमित्तानं या ठिकाणी लागलेली जी दुकानं आहेत तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। यांना तशा सूचना पण दिलेल्या आहेत की या ठिकाणी असणारं जे प्लॅस्टिक आहे तर ते प्लॅस्टिक साठवून ठेवायचं आहे। या ठिकाणच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळत आहेत। नवीनच बांधकाम झालेलं आहे। जरंडेश्वरच्या पायथ्याला आल्यानंतर आमच्या महाविद्यालयातील हे माझे NSSचे विद्यार्थी हे आम्हाला भेटलेत आणि त्यांनी सुद्धा वर कचरा न करता ते अगदी वरून खाली घेऊन आलेले आहे सर्व कचरा। इथून आपल्याला जवळपास हजारभर पायऱ्या अजून चढायच्या आहेत आणि वर आपण पाहू शकता जरंडेश्वरचा डोंगर हा महाराष्ट्रातील एका कठीण पातळीचा हा डोंगर आहे। 1250 मीटर अंतर असणार आहे। इथं हनुमानाचा अंगठ्याचं निशाण आहे। मालगाववरून हे वारकरी इथे आलेले आहेत आणि ते मारुतीरायाच्या दर्शनाला वर निघालेले आहेत। 1200 पायऱ्या चढून हे आपलं आता भजन कीर्तन करत निघालेले आहेत। या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला या ठिकाणी 75 वर्ष वय असलेले गृहस्थ आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले। आज इतक्या वर चढून आल्यानंतर त्यांचा उत्साह आणि काय केलं पाहिजे कसं वाटतंय आपण त्यांना विचारूया। फीडबॅक द्या, बोला की। बोला। योगा पाहिजे, प्रत्येकाला योगाची सवय पाहिजे आणि व्यायाम महत्त्वाचा आहे। व्यायाम नसेल तर कंटाळवाणी वाटत नाही, काही नाही आणि प्रत्येकाने हे अनुकरण करायला पाहिजे की बुवा आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचं। तंदुरुस्त शरीर ठेवलं तर आपण जास्त वर्ष जगू। आणि सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांनी तसंच बोलावं।
ट्रेकिंग करावं. महिन्यातनं एकदा वर्षातनं एकदा जरी झालं तरी थोडं वर्षभर तुम्हाला ते ताकद येते. तर हे ट्रेकिंग ठेवावं ते चांगलं आहे. मित्रांनो, आता आपण जरंडेश्वरच्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि हनुमानाचं हे पवित्र असं देवस्थान, जागरूक देवस्थान. आणि या ठिकाणी आज श्रावणातला पहिला शनिवार खूप मोठी यात्रा भरली. आपण बघू शकता खूप माणसं या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि इथं मी प्राध्यापक डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय, हे कमलाकर फाळके हे जय जरंडेश्वर कमिटीमध्ये कार्यरत आहेत. आणि आमचं ठरल्याप्रमाणे आज आम्ही इथे प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक गोळा करायसाठी आलेलो आहोत. हा आमचा विद्यार्थी NSSचा अनुराग. या विद्यार्थ्याला मी सहज म्हटलं की आम्ही इथं, तो फिरायला आलेला होता आणि त्याला म्हटल्यानंतर तो लगेचच बाटल्या गोळा करायला तयार झालेला आहे. आणि त्यांनी बघता बघता एक पिशवी गोळा केलेली आहे. माझे मित्र प्राध्यापक आदाटे सर हे आता या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत आहेत. आणि आम्ही हे कशासाठी करतो आहे तर लोकांना हे कळावं की इथं हे टाकणं योग्य नाही. जरंडेश्वरवर आम्ही आलेलो आहे. हे आहे प्रवेशद्वार आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्लास्टिकचं साम्राज्य असलेलं पाहायला मिळतंय. आणि बघा या ठिकाणी सगळ्या फेकून दिलेल्या ज्या बाटल्या आहेत त्या सगळ्या आमचे सहकारी डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय सर या ठिकाणी गोळा करत आहेत. आणि किती प्लॅस्टिक या ठिकाणी असू शकतं ते बघा, या ठिकाणी हे काढून बाहेर टाकलेलं आहे. आमचा विद्यार्थी अनुराग आणि आदाटे सर यांनी मिळून आणि मी आम्ही एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ही 2 पोती भरलेली आहेत. आणि या ठिकाणी बराचसा असा कचरा झालेला आहे आणि लोकांना मात्र याविषयीची अजिबातच पर्वा नाही आहे. जय हनुमान जय श्रीराम म्हणून ओरडून म्हणतायत, परंतु इथं खातायत आणि प्लास्टिक पिशव्या कचरा इथंच टाकून जात आहेत. आणि आज हाच संदेश देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की आपण अशा पद्धतीचा कचरा करू नये आणि आपण आणलेली बाटली ही आपल्यासोबत घेऊन जावी याविषयीचा संदेश देणे हाच आमचा आजचा उद्देश आहे. या ठिकाणी जे खाद्य विक्रेते बसलेले आहेत त्यांच्याच जवळ असणारं एक जे डस्टबिन आहे ते डस्टबिन आज हे फुल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय सर हे सगळं एकत्रित करतायत. या ठिकाणी आम्ही जे एकत्रित केलेलं आहे ते आत्तापर्यंत फक्त एक 15-20 मिनिटामध्ये हे या ठिकाणी हे डस्टबिन जरी ठेवलेलं असलं तरी सुद्धा ही आपण बाटली बघू शकता. ही बाटली याची किंमत आता 30 रुपये आहे वर. आणि ही बाटली आणण्यासाठी जी मजूर माणसं असतात त्यांना 350 ते 400 रुपये एका केफेला मिळतात. आणि ती ज्यावेळेला एक पोतं आणतात आणि ही बाटली एखाद्या श्रीमंत माणसाने पिऊन या ठिकाणी टाकून दिलेली आहे की पाण्याची या लोकांना किंमत नाही. आणि जर इथं पाणीच मिळालं नाही आणि पाण्याची बाटल्या जर बंद केल्या तर लोकांना पाण्याची पिण्याचे हाल होणार आहे. सोमवार आणि या सोमवारची असणारी जी गर्दी आहे ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. अशा पद्धतीनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भक्त भाविक येतात. पण येताना मात्र अशा पद्धतीचं कुठलंही प्लॅस्टिकचं नियोजन हा आमचा विद्यार्थी आहे बघा अनुराग, तो घेऊन आलेला आहे. आणि तो आता त्या ठिकाणी एका मोठ्या बॅगमध्ये मोकळं करतो आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय एक मोठी जी मुराद घासाची असणारी जी मोठी पिशवी आहे 200 किलोची, तर त्याच्यामध्ये हे सगळं प्लॅस्टिक आहे ते या ठिकाणी संकलित केलं जातं आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर जी जुनी गोशाळा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बाटल्या ज्या आहेत त्या या ठिकाणी टाकलेल्या पाहायला मिळतील. तर इतकं हे पवित्र असणारं देवस्थान आहे, परंतु या बाटल्यांच्यामुळं त्याला विद्रुपता यायला लागलेली आहे. आणि भाविक येतात आणि अशा पद्धतीनं बाटल्या फेकून दिल्या जातात. या ठिकाणी प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुराग, त्याचबरोबर कमलसिंग क्षत्रिय सर आणि मी सूर्यकांत अदाटे, आम्ही तिघंजण या ठिकाणचं प्लॅस्टिक संकलन करायला आलेलो आहे. माझे मित्र अदाटे सर हे मगाशी शूटिंग करत होते, परंतु त्यांना स्वच्छता करायची आहे म्हणून त्यांनी माझ्याकडे कॅमेरा देऊन मला शूटिंग करायला लावलेले आहे आणि ते स्वच्छता करत आहेत. म्हणजे स्वच्छतेचा संस्कार हा जर माणसाला झाला तर त्याला ते राहवत नाही. आणि एक प्राध्यापक असून सुद्धा त्यांना हा स्वच्छतेचा संस्कार त्यांच्या अंगात भिनलेला आहे. आणि हे संस्कार हे प्रत्येक भाविकाच्या मनात रुजावा हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. आणि प्रत्येकाने आपण आणलेली बाटली जर खाली घेऊन गेलं तर इथं तुम्हाला प्लॅस्टिकचा तुकडाही दिसणार नाही. परंतु हे करण्यासाठी मारुती रायाला प्रकट व्हावं लागतं की काय स्वतः, असं वाटतं हे. आणि हे मारुती राया लोकांना तू बुद्धी दे जशी आमच्या या विद्यार्थ्याला दिलेली आहे. आमचा हा विद्यार्थी अनुराग यांनी आज अतिशय सुंदर असं आमच्याबरोबर काम केलेलं आहे. तो इथं देवदर्शनाला आला होता, परंतु त्यांनी आम्हाला काम करताना पाहून तो आमच्याबरोबर अतिशय तन्मयतेने राहिला आणि जवळजवळ 5-6 पोती आणलेली आहेत. आणि त्याच्या मदतीने बघा हा आहे आम्ही आज एक मुरघासचं मोठं पोतं भरलेलं आहे, आणखीन 2 पोती भरलेले आहेत आणि आणखीन आम्ही पोती या ठिकाणी भरायचं काम करणारच आहोत. आणि मी या अनुरागचं या ठिकाणी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. त्याला NSSचा बेस्ट व्हॉलेंटियर म्हणून आत्ताच अवॉर्ड देऊन टाकतो माझ्यातर्फे. आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत आणि इथं श्री रामदास स्वामी हे तपश्चर्या करीत होते असं म्हटलं जातं आणि ते आपण परिसर पाहू शकतो. आणि याही परिसरातून मी आणि माझे मित्र डॉक्टर अदाटे सर यांनी आज प्लॅस्टिक गोळा केलेले आहे. त्यांना मी आता डॉक्टर म्हणलेलो आहे, परंतु ते थोड्या दिवसांनी खरोखरच डॉक्टर होणार आहेत. त्यांची PhD चालू आहे. सांगितलं की बाबा आम्ही ज्या ठिकाणी स्वच्छता करतो आहे तर आपल्याही सर्व व्यापाऱ्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहे की आपणही इथून जाताना स्वच्छता करून जावी. जे काही प्लॅस्टिक आहे ते तुम्ही घेऊन जावं ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. करत असताना एवढ्याच पार्ट्या भेटलेल्या आहेत आणि ते श्री चरणेश्वराचे मारुती रायाचे खूप भक्त आहेत. दर मंगळवार आणि शनिवारी येऊन ते इथं स्वच्छता करत असतात आणि आजही त्यांनी येथील महिला आणि पुरुषांचं लाईन करून त्या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत आहेत. त्यांची चरणेश्वर जिल्हा समितीच्या वतीने तसेच समस्त पाटील ग्रामस्थांच्या वतीने त्यांना. तर मित्रांनो, मी आणि माझे मित्र अदाटे सर आम्ही मिळून ही एवढी पोती, आता याच्यामध्ये आम्ही सेग्रेशन करत असतो की ही फक्त बाटल्या आहेत आणि हे जे बाटल्याचं पोतं आहे हे मुरघासचं पोतं आहे की ज्याच्यामध्ये 200 किलो म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वजनाचे बसतात. आणि ही जी वरची 1, 2, 3 आणि हे आणखीन एक याच्यामध्ये निव्वळ प्लास्टिक असणारं हे पोतं आहे. म्हणजे स्वच्छता करत असताना सुद्धा निव्वळ प्लास्टिक आणि निव्वळ बाटल्या, कारण बाटल्या आहे भंगारवाले उद्या विकू शकतात. आम्ही केलेलं एक कष्ट त्यातले 4 पैसे त्या लोकांना मिळतील हाही आमचा या मागचा उद्देश आहे. आणि तेव्हा हे एवढं सगळं गोळा केलेलं आहे.